आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बिट्टी बघ तुला वाटतंय तसं काही नाहीये ग, प्लीज थांबव बरं हा विषय। ठीक आहे थांबवते, पण त्याआधी तू डोक्यावर माझा हात ठेव। आता सांग की खरंच तुला माहिती नाहीये पार्टनरचं तुझ्यावर प्रेम आहे? सांग मी खोटं बोलतीये? तो बघ काढला, हात काढला। म्हणजे खरंच त्या मुलाचं हिच्यावर प्रेम आहे? हो। मामी असं काही नाहीये ग। नाहीये? मी जर खोटं बोलतीये तर पार्टनरने तुला खिडकीतून वाचवायला का उडी मारली? खिडकीतून उडी मारली? हो। आई पाण्यात पडली तर तिला खिडकीतून पार्टनरने उडी मारून वाचवलं। आई सांग ना, प्रेमी म्हणूनच केलं नाही? रुद्र सर खूप चांगले, त्यांनी कोणासाठी केलं असतं हे? आणि मग त्यांनी तुला आगीतनं वाचवलं ते? मला पुष्पा मामाने सगळं सांगितलंय। बिट्टी काय चाललंय तुझे? आई तू विसरली नाहीयेस, मला माहिती आहे। पार्टनरने तुला समर काकापासून पण वाचवलं ना? आईला पळवून नेणार होता तो काका, पण पार्टनरने फाईट करून आईला वाचवलं। बिट्टी यावरून तू प्रेम आहे असं म्हणतेस, तुला एवढं समजतं का? मला पुष्पा मामाने सगळं सांगितलं। त्या दिवशी पार्टनर गाडीवरून तुला मार्केटमध्ये घेऊन गेला होता। का घेऊन गेला होता माहिती का? तुला सांगणार होता तो की त्याला तू आवडतेस म्हणून। दरवाजाला कडी नव्हती लागली, मी आणि पुष्पा मामाने लावली होती, कारण पार्टनर तुला सांगणार होता। आणि माझ्या वाढदिवसाच्या वेळेला केक कापताना काकाजींना असा हाताला लागेल असं वाटलं नव्हतं। हो ना, खंडके पाटलांना विसरा आता। गौरी अगं काय अवदसा आठवली ग तुला? कशाला या वैभवाला लाथडतीयस तू? मामी अगं असं काही नाहीये, हे खरं नाहीये ग। अरे ही पोर का खोटं बोलेल? हा बघ हिचा चेहरा बघ। सुख समोर असतानाही तू का नाही म्हणतेस गौरी? अगं त्या महालाचा राजकुमार तुझ्यावर प्रेम करतो आणि तू 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 या झोपड्यात राहतेस का? त्याच्याच घरी मोलकरीण म्हणून काम करतेस? आम्हाला तुझे हाल बघवत नाही ग गौरी। हा आता आपण त्यांच्यासारखे श्रीमंत नाहीये, मान्य आहे मला, पण तू मनाने खूप श्रीमंत आहेस आणि तेच याने हेरलं असेल। आता कोण कुठलीही पोर, तिला एकटीने वाढवतेस तू, तिला आईचं प्रेम देतेस। अगं जरा विचार कर, तिला बापाचं प्रेम मिळेल, ते तू का दूर नेतेस हिच्यापासून? तू बघतेस ना ते सर्व किती जीव लावतात ह्या पोरीला, आणि आम्ही तुझ्यावर रागावून इथे आलो असं वाटतंय का तुला? अगं पोरे, आम्हालाही आमच्या म्हातारपणाची काळजी आहे। त्या पाटलाच्या कर्जातून सुटावं म्हणून आलो आम्ही इथे, पण तुमचं एकमेकांवर प्रेम असेल ना तर आम्ही नाही नेणार तुला। तू थांब इथेच। हा तुझ्या सुखाच्या आड नाही येणार पोरी आम्ही, हो की नाही? हो बाळा, तू सुखात राहावीस हीच इच्छा आहे आमची।
नाही रे मामा. अरे ते कुठे मी कुठे. गौरी, प्रेम या सगळ्या गोष्टी बघत नाही बाळा. प्रेम असेल ना तर बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. आई आई तो होमन ना पार्टनरला, मला पण तोच आवडतो. अगं, आमच्या प्रेमाखातर तू त्या खणके पाटीलशी लग्न केलंस आणि त्याने ह्या पोरीला बापाचं प्रेम नाही दिलं तर? नाहीच द्यायचा तो. तर दुसऱ्याच्या मुलीला तो कशाला सांभाळेल? देईल कुठेतरी टाकून. अहो नाही हो, असं काय बोलता तुम्ही? आपण आहोत ना. पण आपण मेली म्हातारी हाडं, आपण किती दिवस पुरणार हिला? गौरी, तू पण आई बापांविना वाढली आहेस ना बाळा. तुला हिला पण तेच आयुष्य द्यायचंय का? होकार दे ना त्या मुलाला. हो ना. अगं तुला तरी आम्ही होतो, पण हिला कोणीच नसेल. असं करू नकोस. निदान हिच्यासाठी तरी हो म्हण. हा, आई होमन ना, प्लीज होमन. आहे ना प्रेम. अगं मग सांग ना. चल, तू आत्ता चल माझ्या बरोबर आणि सांग. चल. अगं काही बोलू नका. मला सगळं कळलंय.